नमस्कार. आजची रेसिपी आहे दोडक्याची भाजी. दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅसवरती कढई गरम झाल्यानंतर तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. हलका तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची आहे. अर्धा चम्मच हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्स करायचं आहे. आता आपल्याला बारीक कापलेला टमाटर घालायचा आहे. परतून घ्यायचं आहे. टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी झाकण ठेवून काही सेकंद शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढायचं आहे. टमाटर छान असे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपल्याला दोडक्याच्या बारीक कापलेल्या फोडी घालायच्या आहेत. मिक्स करायचे आहे. मिक्स केल्यानंतर एखाद मिनिट शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून कढईवरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे. मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि भाजी शिजलेली आहे की नाही चेक करायचं आहे. तर इथे भाजी छान अशी शिजलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. तर ही हिरव्या मिरच्याची दोडक्याची भाजी छान अशी तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम अशी ही दोडक्याची भाजी तयार आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही दोडक्याची भाजी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. थँक्यू.